तर मी तुला सांगतो उपाय. तू करून बसली बसनं रामटेक बसनं बसायचं. रामटेक बसनं बसली का मला वाघोलीची तिकीट देऊन द्या म्हणा. वाघोलीमध्ये उतरायच्या म्हणा मला. मला समजणार का? हा मला समजणार? हो समजतं. तू वाघोली तिकीट काढून घ्यायची म्हणजे या कंडक्टर जेव्हा बसून जायचं. कणांच्या तिकीट वाघोली आहे म्हणा. बस ते बराबर उतरून देते तुला वाघोलीमध्ये. मला घ्यायला आले तर बरं होईल. हा तसा मग मला फोन लावजो. तर रामटेक बसनं बसशील ना तू तसा फोन लावजो. मग मी लागन तर मग येईन कणानले. कारण मला नाही उमजणार आता. लई दिवस झाले आली नाही तिकडं. मला नाही समजणार आता. तर तू कणानले आली नागपूरहून बसली म्हणजे तू सांगून देजो का मी तिकीट कणांची काढली आहे बा. तर या बा तुम्ही. हो तर मी तसा मग तारसा रोडवर उभा राहीन. हो नाही तरी यायच्या तयारीत राहा. कारण मला नाही उमजणार एकटीला. तुम्ही कणानला या. हा तिथून मला घेऊन जा. हा ठीक आहे. हे बॅग बी मयंग बी सोबत. मग मला उमजणार नाही काही. हो ठीक आहे ये. ये मी कणानला येईन. हो त्याला फोन लावजो. मग आजीकडे जाऊ आपण मग. हो हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग, नमस्कार. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर आज मी डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट करते. कारण दिवसभर आवरावरच चालू आहे आणि मला लवकरात लवकर जायचं आहे. त्याच्यामुळे कोणाचा तरी सपोर्ट पाहिजे होता. कारण एकटीने एवढ्या लांबचा प्रवास करणं सोपं नाही आहे आणि ट्रेनचं काही रिझर्वेशन मला भेटला नाही. त्यामुळे ट्रॅव्हलची तिकीट वगैरे केलेली आहे मी आता. हे बघा इकडे शाबू केलेलं आहे. सगळं काम आवरलेत. भांडे बिंडे घासून काढले, झाडून पुसून काढलं, धुणं धुतलं. आणि ह्या मयंक एवढा त्रास देतो, बापरे एवढा त्रास देतो विचारू नका. एवढा वैतागून टाकलंय यांनी. याला शांत राय त्या कूलरमध्ये काठी घालून दिली. इकडं होय ना आता. तर बॅग घेऊन आणली बघा. हे बा बॅग आणायला लावली. हे बा गावाला जायची तयारी झाली आमची. ही बॅग घेऊन आणली. आता बॅग नव्हती माझ्याकडं. चल शाबू खायला चल. तर साबुदाणा केला इकडं. या साबुदाणा खायला. तर गावाला जायचं आहे आणि तिकीट वगैरे झाली. म्हटलं त्या अगोदर एकदा फोन करून द्यावं. कोणीतरी कमेंट केली होती मला की म्हणे एकदा जायच्या अगोदर तुझं डिवोर्स झालाय वगैरे ते सगळं सांगून दे, नाही तर मग परत तिथं गेल्यावर प्रॉब्लेम होतील. तर सांगितलं मी मामाला. माझ्या वहिनीला तर काहीच कळत नाही डिवोर्सचा अर्थ काय. खूप साधी भोळी, एवढी गरीब की बाहेरची दुनिया काय म्हणजे माहीतच नाही. मोबाईल नाही, काय नाही. लय गरीब आहे ते. तुम्हाला दिसलंच तिकडं गेल्यावर. फक्त बोलायला डेंजर आहे, स्वभावाने लय गरीब आहे. तर माणूस आतून वेगळा ना मनातून वेगळा आणि बाहेरून वेगळं म्हणतात ना, तशी गोष्ट आहे त्यांची. तर त्यासाठीच मी कॉन्टॅक्ट केला होता मामाला. तर मला असं म्हणजे काही गोष्टी आहेत ना ते सांगू का नको असं होतंय. कारण काय मी माझ्याबद्दल सगळंच सांगून बसली. त्याचा मला किती त्रास झाला हेही मला अनुभव आहे. पण काही गोष्टी सांगावं की नाही हे 100 वेळेस विचार करावा लागते. कारण मी आहे ना कोणाच्या लेण्या देण्यात नसते. मी कोणावर, पहिली गोष्ट मी कोणावर जळत नाही. मला कोणाशी काही घेणं देणं नाही. माझ्या पुढं कोणी किती पुढं जाऊ, कोणी आकाशात उडू, मला घेणं देणं नाही. मला फक्त माझ्या लाईफशी घेणं देणं आहे. जे काही आहे ना सुरुवातीपासून मी माझ्याच लाईफबद्दल शेअर करत आली. मी कोणावर बोलत नाही, कोणावर व्हिडिओ बनत नाही, कोणाला नावं ठेवत नाही, कोणालाच काही म्हणत नाही. फक्त जे काही माझ्या लाईफमध्ये घडलं आहे तेच दाखवत असते. पण जेव्हा लोक माझ्यावर बोलतात किंवा लोक माझ्यावर व्हिडिओ बनवतात त्यावेळेस मला उत्तर द्यावं लागतं. फक्त उत्तर नाविलाज. पण आजपर्यंत मला आठवतं स्वतःहून मी कधीच कोणाच्या नादी लागलेली नाही आहे. कधीच कोणाला वाईट बोललेली नाही आहे. कधीच कोणाला नावं ठेवलेली नाही. हां, जे लोक माझ्या लाईफशी रिलेटेड होते, जुळलेले, ज्यांनी माझ्या आयुष्याचा सत्यानाश केला, जी मला अशा पद्धतीने मला स्टोरी सांगायला मी एक प्रकारे भाग पाडल्या गेलं मला स्टोरी सांगायला. गप ना बाबा. त्यामुळे मला सांगावं लागली, नाही तर मला काही हौस नव्हती. तर आता झाली आमची तयारी गावाला जायची. फक्त बॅग पॅकिंग करायची आहे. निघायचं का आताच लगेच? चला मग. बॅगमध्ये काय काय भरलं? हां भरलंय का? पण हां ते कपडे भरले का? हां बाळ, बॅगमध्ये अजून काहीच भरलेलं नाही आहे. बॅग अजून मला पॅक करायची आहे.
पार्लरमध्ये पण जायचं होतं पण अजून काही जाणं झालं नाही. थोडंसं तोंड बरं करून जावं म्हटलं. म्हणजे मी काय फेशियल वगैरे मध्ये पैसे नाही घालत. हां आयब्रोज करायची आहे. चल आपण शाबू खाऊ आता. तर दही टाकला होता त्याचा मग अशी मस्त ताक केला होता. आता ते दही आम्ही साबुदाण्यासोबत खाऊ. साबुदाणा भिजत घातला होता, करू वाटलं मला त्याच्यामुळे केला. बाकी काही विशेष नाही. पाणी नाही भरून ठेवलं का रे बाटल्यांमध्ये? एकही बाटल नाही भरली. थंड पाणी नाही आहे का? आता तांब्यात पाणी घे आणि फ्रीजर मध्ये ठेव. बाटल्या नको भरू आता, पाणी नाही येणार वाटतं प्यायचं. काल बी पाणी नाही आलं. पाण्याचा बी एवढा त्रास आहे ना विचारूच नका. बॉटल नको भरू आता, एवढा तांबे ठेव इमर्जन्सी प्यायला. आता तर मी मामाला फोन केला होता म्हणूनच की येते सांगून द्यावं एकदा परत कन्फर्म. त्यांना उगाच वाटत असेल की येते म्हणते, लई दिवसाची येते करते ना, त्याच्यामुळे त्यांना बी कन्फर्म झालं का नाही म्हणून म्हणलं तिकीट काढलेली आहे, येणार आहे, यासाठी मी कॉन्टॅक्ट केला होता. तर माझे मामा रडत होते बाबा. आता कशामुळं काय ते जास्त डीपमध्ये, कारण मी माझ्याबद्दल सांगून लय पस्तावलेली आहे, त्यामुळं मला जास्त काही नाही सांगायचं. पण असं काय आता असेल ते असेल. तर मामाशी बोलली मी. हे रेकॉर्डिंग ऐकून घ्या तुम्ही. पाय राहून का हातात उचलून न्यायची ना, कशी न्यायची, याला एक टेन्शन येतं बाबा. हो का? एवढं काय महिनाभर राहायला चाललं काय तिथं एवढी बॅग जवळ पडायला? मयंकला टेन्शन पडलंय बॅगचं. हां बॅग जवळ होईल, उचलशील कशी काय. तर चला आता साबुदाणा खातो आम्ही आणि मग लवकर रात्रीच पॅक करून ठेवीन. उद्या तसं आम्हाला उद्या निघायचे उद्या. तर एक गोष्ट सांगायची, थांबा जरा. तर या फ्रेंड साबुदाणा खायला आहे बघा, एकदम सुट्टा साबुदाणा झाला आहे मस्तपैकी. ये रे बाबा पाणी आण. असं आहे माझ्याबद्दल काही गोष्टी असतील ना त्या मी सांगू शकते, पण काही फॅमिलीबद्दल म्हणजे जे माझे माहेरचे जरी असले, माझा अधिकार जरी असला, पण एवढा पण अधिकार नाही की कोणाच्या पर्सनल घरामध्ये लाईफमध्ये इंटरफेअर करू म्हणून. तर काय माहिती मला खूप वाईट वाटलं का बरं मामा रडत होते. म्हणजे असं समजलं. मला जास्त नाही सांगू शकत, तिकडचे लोक व्हिडिओ बघतात. तर बघू आता तिथं गेल्यावर सगळं काही मला माहिती होईल. पण खूप वाईट वाटलं एकदम. ते म्हणतात ना आपल्या लोकांचं दुःख आपल्यालाच होऊ शकते. या ठिकाणी कोणी परका असतात. एवढं काही वाईट वाटलं नसतं किंवा एवढं वाटलं नसतं, पण लगेच रडायला आलं. मला पण वाईट वाटलं. तर चला हां मेन म्हणजे चम्मच नाही आणलं, घे खाऊ. तर मेन म्हणजे एकटं प्रवास नको आणू आता, राहू दे. खूप लांबचा प्रवास असल्यामुळे एकटी नाही जाऊ शकत. आणि गेल्या माझा असा विचार आहे की सर्वात अगोदर तिथं फ्रेश होऊन, टेकडीचा गणपती आहे, गणपतीला मी नवस केला होता. आता ते नवस करून मला झाले 6-7 वर्ष. तो नवस फेडायचा आहे. गेल्या फ्रेश होऊन टेकडीच्या गणपतीला जाणार. त्यानंतर मामाला सांगून ठेवलं आहे, म्हणजे मामाला याच्यासाठीच फोन केला होता की मी येणार आहे तर मला तिकडे या म्हणून घ्यायला. कणानला, नागपूरपासून कणान लांब आहे, तर तिकडे जावं लागेल मला. तर तिथं गेल्यानंतर मग मामा येणार आहेत घ्यायला. आधी दर्शन करीन मग तिकडे जाईल. तर तिकडे गेल्यावर तिकडचे व्हिडिओ वगैरे शूट करण्याचे प्रयत्न करीन. पण एवढ्या लांबचा प्रवास एकटी नाही करू शकत, त्यामुळे सोबतीला मी घेतलं आहे कोणाला तरी. वेळ आल्यावर नक्की सांगेन, आता नाही सांगू शकत. या साबुदाणा खायला बोलते थोड्या वेळाने. एकदा शाबू खाऊन घेते, लई भूक लागली मला बी. तर तुम्ही कंटिन्यू करा. हॅलो. नाश्ता वगैरे म्हणजे साबुदाणा खाल्ला, बसली आता निवांत. आता पॅकिंग करते, आता काही काम नाही. तर बसल्या सहज एक विचार करत होती, ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं. मत मांडायला पाहिजे आपलं, नाही का? हां आहे ना. हॉस्टेलला जाशील ना? मयंकला सैनिक स्कूलमध्ये टाकायचं आहे, हॉस्टेलला पाठवायचं आहे मयंकला आता, आहे ना? नाही जाशील ना? हाव ना रे बाबा. हां तिथं राहायचं, मग चांगला तू मोठा माणूस बनवून येशील चांगला. थांबणार रे बाबा, तू आलास का परत? मी अंगावर बसायला जाणार. तू तिकडं मोकळा होय असा. होय मोकळा, लवकर बोलू दे मला. मयंकला हॉस्टेलला टाकणार आहे. मयंकला त्रास देतो म्हणून, है ना? जाशील ना मग हॉस्टेलला? हां जाशील ना? जाशील ना? आपलं राहायचं. जाशील ना?
मयंकला बाय चान्स असा विचार करत होती मी, जर टाकलंच हॉस्टेलला, जर टाकलंच तर मयंक काही माझ्याशिवाय राहत नाही आणि मी काही त्याच्याशिवाय राहत नाही. आणि त्याला जर हॉस्टेललाच टाकायचं असतं त्याच्या वाटत तिकडेच ठेवलं असतं. आणि हॉस्टेलची जिंदगीच काय असते, म्हणजे खरंच जे हॉस्टेलमध्ये राहिले त्यांना माहिती, मला माहिती बाबा, राहू द्या आता जास्त काही सांगणार नाही. पण हॉस्टेलची लाईफ वाटते तेवढी सोपी नाही, लई अवघड आहे बाबा. माझं पोरगं माझ्या शहरात नाही आणि एवढं काही जड झालं नाही की पोरगं हॉस्टेलला टाकून देऊ. ज्यांचं अजिबात सिच्युएशनच नसते, भरपूर म्हणजे एकदम अशी कंडिशन येते त्यावेळेस टाकावं लागतं, पर्याय नसतो त्यावेळेस. पण एवढं जड नाही झालं मला. हॉस्टेलला राहणारे पोरं बी चांगले शिकतात आणि घरात राहणारे बी पोरं चांगले शिकून मोठे आबूबाबू होतात. असं काही नाही की हॉस्टेलला टाकल्यावरच पोरं स्ट्रिक्ट वातावरणात राहतात वगैरे. हॉस्टेलची जिंदगी ज्याचं त्याला माहिती असतं, नाही का रे? तू जातो हॉस्टेलला ना? भीती वाटते? चाललं का ना? तुलाही त्रास देतो मला, मग तुला तिकडं सगळं तुझ्या हाताने करावं लागेल तेव्हा कळेल तुला मम्मीची किंमत. काय रे टाकल्या? चला आपल्याला पॅकिंग करायची आता, गावाला जायचं. फक्त स्वयंपाक सोडून सगळं काही येत नाही. हां, धुणं भांडी येतं तुला? खरं. तर चला, पोरांना बी कामं येणं गरजेचं आहे. मी एकला कामं शिकवून देईन मोठा झाल्यावर. हो का? स्वयंपाक बी शिकवून देईन मग मी तुला. हां, तर चला आता पॅकिंग करते, उद्या निघायचं आहे आम्हाला. उद्या निघला पण ही बॅग कसं काय घेऊन जायची? करू ना, पॅक करू ना. थांब तू तिकडे बस थोड्या वेळ. तर एक गोष्ट सांगायची होती. खूप जण कमेंट करत होते की करिश्मा एकटी नको जाऊ, किरणला घेऊन जा, लांबचा प्रवास आहे. तर सोबत मी कोणाला घेतलं हे तर नाही सांगणार, जेव्हा सांगू वाटेल तेव्हा सांगेल. पण सोबत सेफ्टीसाठी घेतलं आहे मी कोणाला तरी. कारण काय, लांबचा प्रवास आहे खरंच, आणि एकट्या बाईने आता एवढा लांबचा प्रवास करणं सोपं राहिलेलं नाही. आधीसारखं जमाना बदललेला आहे. तर तिथपर्यंत मी नेऊन मागेल आणि तिथून पुढं मग माझे मामा येणारच आहेत घ्यायला. मग जमलं तर 2 दिवस मामाकडे, 2 दिवस मावशीकडे, 1 दिवस आजीला भेटून येईल. म्हणजे मेन माझं टार्गेट काय आहे, आजी. ज्या आजीने आपल्याला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, सगळं काही, तिला पण आठवण येत असेल. पण ती पण मजबूर आहे, तिच्याजवळ बी मोबाईल नाही, तिला बी कोण फोन लावून देणारं नाही. त्याच्यामुळे मी तिकडे गेल्यावर कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट जाणार भेटायला. मेन म्हणजे माझ्या आजीला भेटायचं आहे मला. बाकी इकडे गेली नाही गेली तरी चालते, पण इकडचा सहारा घेऊन मला तिकडे जावं लागेल, पर्याय नाही. आणि तसं पण माझ्या मामाचा लय जीव आहे. मामाचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, तिकडे जाऊन बघावं लागेल जरा काय म्हणजे काय आहे तर. आणि माझी मामी नाही आहे बरं का, मामीला 2017-18ची गोष्ट आहे वाटतं. तर माझी मामी ॲक्सिडेंटमध्ये वारली, म्हणजे खूपच भयंकर प्रकार घडला होता. तर मामा एकटे आहेत, मामाच्या मुली त्यांचे लग्न झाले, ते आपल्या आपल्या घरी आहेत. पण मामाला मुलगा आहे. आता मुलगा आहे म्हणल्यावर सूनबाई असते. तर तसे काळजी घेतात, ते एकत्रच राहतात. पण मग प्रत्येक माणसाचा आपला आपला त्रास आपल्याला माहिती असतो, नाही का? आपण कोणाच्या मनात थोडे डोकून पाहू शकतो. तर जोडीदार आहे ना, आयुष्याचं जोडीदार हे शेवटपर्यंत असणं गरजेचं आहे. नाहीतर लय बेकार हाल असतात. ज्या बाईला नवरा नाही, ज्या माणसाला बायको नाही, त्यांचे म्हणजे खूपच लय हाल असतात बघा. ते दिसत नाहीत कोणाला, पण असतं ज्याचं त्याला माहिती असतं. मामी एक्सपायर झाली, त्यानंतर माझ्या मामाचा मामीवर लय प्रेम होता, जीव होता. आणि म्हणजे बऱ्याच, मग त्याच्यानंतर बऱ्याच सिच्युएशनमधून गेलेत मामा, बराच त्रास काढला त्यांनी पण लाईफमध्ये. तर त्यामुळे रडत होते. गेल्यावर माहिती करीन आणि नक्की सांगण्याचा प्रयत्न करीन, ठीक आहे? तर चला आता पॅकिंग वगैरे करते. आणि सहज बोलली मयंकला, काही मी हॉस्टेलला वगैरे टाकत नाही, मला काही माझं असं जीवावर आलेला नाही या पोरगं सांभाळणं. माझं लय जीव आहे त्याच्यामध्ये, तो माझ्याशिवाय आणि मी त्याच्याशिवाय राहत नाही. नाहीतर तिकडं सोडलं असतं की. तशा पण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, तरी मी तिकडून 25-30 तारखेपर्यंत रिटर्न येईल. आणि तिकडून रिटर्न आल्यानंतर परत 1 महिना बाकी राहतो. तर पॉसिबल झाला तर मयंकला तिकडं पाठवून देणार आहे 1 महिना सुट्ट्यांना. जाशील ना सुट्टीवर? तुझ्या माहेरी? मी माझ्या माहेरी जाते, तू तुझ्या माहेरी जाशील ना? मग माझ्याच माहेरी जातो. आणि तू एवढी कुठं गळ्यामध्ये बॅग घालू फिरून राहिला? एवढी काही झाली तुला? एवढी काही झाली? हां, तर चला आता मी आवडते, पटकन तयारी वगैरे करते आणि मग काय नाही नियोजन बघू बाबा.
निघणार आहे उद्या, त्याच्यामुळे आज काही माझी लाईव्ह पण नाही झाली. शक्यतो रात्री बी लाईव्ह होणार नाही, उद्या बी लाईव्ह होणार नाही. आणि मेन म्हणजे माझे व्हिडिओ पण येतात का नाही हे पण नाही सांगू शकत मी. तू माझी कटिंग व्यवस्थित नाही केली बघ. केली बघा, अशी वरच नाही राहतेस, अर्धे खाली तसेच असतो ते. तर तेल लावले होते, ते डोकं धुतल्यावर तेल लावल्यावर. तर काय म्हणत होती मी, हां व्हिडिओ येणार नाहीत माझे. तर आता मी तिकडं गेल्यानंतर एकतर ते आहे खेडगाव, त्याच्यानंतर तिकडं नेटवर्क आहे की नाही ते बघावं लागेल आधी. असेल तर ठीक, त्या लोकांना आवडतात नाही आवडत व्हिडिओबद्दल काही समजत नाही, माहिती नाही, त्याच्यामुळे तिकडे गेल्यावर ते सगळं सांगावं लागेल. आणि जर नेटवर्क असेल तर मग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन. पण शक्यतो मला तर असा अंदाज दिसतो आहे की आता माझे व्हिडिओ वगैरे येणार नाही. शॉर्ट व्हिडिओचा नाही सांगू शकत, पण हा लॉंग व्हिडिओ शक्यतो नाही येणार. आणि तिकडे कमसे कम माझे 8-10 दिवस जातील. 8-10 दिवस, कधी 2 दिवसातून 3 दिवसातून जमलं, जर शक्य झालं तर मी रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. नाही तर काय गॅरंटी नाही देऊ शकत. तर तोपर्यंत सगळ्यांना मिस यू, लव यू. आणि लाईव्हचं पण लाईव्हचं पण नाही खरं सांगू शकत की लाईव्ह पण येणं होतं की नाही. कारण लाईव्हला पण तिकडे म्हणजे त्या लोकांना असं सवय नाही, ते मला म्हणते काही येड्यावानी बसली ही बडबड करते कोणाला त्यांना नाही कळत एवढं. आणि माझ्या मामाची सुनते एवढी म्हणजे भोळी आहे की विचारूच नका, तुम्ही बघतच राहा. हां, तिथं एकच व्यक्ती असा आहे ज्याला सगळं काही कळतं आणि त्याला माहिती, तो लाईव्हवर येतो, तो म्हणजे माझा भाऊ, माझ्या मावशीचा मुलगा. तो याच्या अगोदर पण माझा जुना चॅनल होता ना, त्याच्यावर बी तो लाईव्हला यायचा. एवढं काही बोलत नाही तो, पण मग त्याला माहिती, त्याला सगळं कळतं. तर तो जर म्हणला बनव व्हिडिओ तर मग बनवू आपण त्याच्यासोबत व्हिडिओ, ठीक आहे. तर चला आता पॅकिंग वगैरे करते. बाकी नंतर मग उद्या हां, अरे मला पार्लरमध्ये जायचं होतं, 7:30 वाजले, आता कॅन्सल. तर चला आता आम्ही बॅग पॅक करतो, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढंच. कोणी तर हां, मी म्हणत होती काळजी घेऊ नका, हाय कोणतरी सेफ्टीला सोबत, एकटी काही चालली नाही. भरपूर असे माझे यूट्यूब फॅमिलीमधून मेंबर आहेत, बिचारे कमेंट करत होते की एकटी जाऊ नको, बाहेर सुरक्षित नाही, मयंक आहे सोबत, त्याच्यामुळे तू कोणाला तरी घेऊन जा. तर घेऊन जात आहे, मी एकटी जात नाही. ते योग्य वेळ आल्यावर सांगेल, मला सांगू वाटलं तर. नाहीतर काही एवढी गरज नाही, आपली सेफ्टी जास्त महत्त्वाची, सोबत कोणीही महत्त्वाचं नाही, ठीक आहे ना. तर विश्वास आहे अशाच व्यक्तीला घेऊन जाते. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि कमेंटमध्ये अजून काही तुम्हाला सुचवायचं असेल, जास्तीत जास्त कमेंट करा. जेवढं तुम्ही कमेंट करणार ना तेवढं मला काहीतरी व्हिडिओ बनवायला एक मोटिवेशन भेटल्यासारखं होतं. तर छान कमेंट करा. काय तुमचं मत मांडायचं असेल, अजून तुम्हाला काही सांगायचं असेल कमेंटमध्ये तेही सांगू शकता. आणि हो, मला कोणाशी भांडण्यात काही इंटरेस्ट नाही, कोणालाही उत्तर देण्यात इंटरेस्ट नाही, त्याच्यामुळे मी कोणाचे नावं घेत नाही, कोणालाही भांडत नाही, कोणालाही उत्तर देत बसत नाही. माझं काम भलं मी भलं. हां, जे काही सांगायचं आहे ना ते फक्त मी माझ्या लाईफबद्दल सांगणार, पण मला दुसऱ्यांच्याबद्दल बोलण्यात जरासुद्धा इंटरेस्ट राहिलेला नाही आहे आता. बाकी व्ह्यूज कमी होऊ दे तिकडं, नाहीतर कोणी व्हिडिओ बघू, नाही तर नको बघू. एक मी माझ्या मनोरंजनासाठी, टाईमपाससाठी, स्वतःसाठी व्हिडिओ टाकेन, नाही कोणी बघितलं तरी चालेल. पण कोणासोबत दुसऱ्यांसाठी, दुसऱ्याला दिखावा दाखवण्यासाठी कोणासोबत मी भांडू शकत नाही. आणि मला जराही इंटरेस्ट नाही आहे कोणासोबत उगाच ते व्ह्यूसाठी भांडणं करणं, ते मला कधीच जमलं नाही आणि जमणारही नाही, ठीक आहे. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, सुस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.